श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत वृश्चिक राशीच्या लोकांना कसा जाईल हा मार्च महिना. तुम्हाला याची सविस्तर माहिती आपल्या गोल्डन लाईफ राशीफलमध्ये नक्की मिळेल. आणि आयुष्याचा बराच काळ एखाद्या अदृश्य ओझ्याखाली अडकलेला असेल तर त्याला यश मिळण्याची ही संकेत आहेत. नात्यांमध्ये मार्च महिन्यामध्ये पहिल्या 10 दिवसात काय बदल होणार आहेत हे पहा नक्की. अध्याय आपला असाच एक तुम्हाला धडा शिकवणार आहे. हा मार्चचा काळ काही दिवसातच तुमच्या आयुष्यात एक अद्भुत असं वळण आणणार आहे. हा काळ फक्त सामान्य बदलांचा नाही तर तुमच्या कर्माच्या दुसऱ्या अध्यायाचा शेवट करणारा आहे. जणू काही नियतीने फक्त तुमच्यासाठी असे नवीन दरवाजे उघडलेले आहेत. काही ठिकाणं लिहिलं आहे की संपत चाललेला आहे कठीण पर्व आणि एक नवीन उज्ज्वल ध्येय गाठण्यासाठी तुमचं नवीन स्वागत करण्यासाठी आपल्याला चमत्कार मिळणार आणि चमत्कार पाहायला मिळतील. वृश्चिक राशीच्या आयुष्यात असे चमत्कार मार्चच्या पहिल्या 10 दिवसात घडू शकतील. अगदी नवीन काम अचानक पूर्ण होणे, नियतीचे अडथळे दूर होणार आहेत. आणि वृश्चिक राशीच्या लोकांनो, हा काळ तुम्ही जणू अदृश्य तुमच्या भीतीला, मनातील दडपणाला दूर करणारा आहे. कितीही प्रयत्न करा पण काम शेवटच्या टप्प्यावर येऊन आलेला आहे. ही मुलाखत दिल्या पण उत्तर नाही, कारण व्यवसायातील डील ठरली, साईन नाही, कागदपत्र तयार पण मंजुरी नाही. ही परिस्थिती केवळ योगायोग नव्हती, ती होती कर्माचा भाग. आणि वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह आहे, तो जिद्द आणि संघर्ष देतो. पण जेव्हा स्टार्टअप आणि अडथळ्यांची परीक्षा घेतो ना, तेव्हा यश उशिरा मिळतं. मार्चच्या पहिल्या 10 दिवसात तुम्हाला ऊर्जा आणि संतुलन तयार करेल. आणि हा असा अर्थ आहे, जुनी एखादी फाईल जी महिन्यांपासून काही थांबली होती ती देखील मंजूर होईल. कोर्ट, सरकारी कामं, बँक, लोन, कागदपत्रांची अडचण अचानक सुटू शकेल. व्यक्तींनी तुम्हाला काही ज्या वारंवार थांबवलं, त्याच व्यक्ती तुम्हाला मदतीचा हात पुढे करतील. हा चमत्कार अचानक घडणार आहे, पण त्यामागे सातत्यपूर्ण प्रयत्नांचा, तुमच्या कर्माचा हा दुसरा अध्याय असणार आहे. संयमाची परीक्षा, आता त्याचा शेवट आणि अधिकृत तुम्हाला प्रयत्नांनी मिळणारे यश. अधिक परिस्थितीत आणि आर्थिक परिस्थितीत अनपेक्षित सुधारणा होणार आहे. बंद झालेले जे रस्ते होते ते पुन्हा सुरू होतील. काही महिन्यात वृश्चिक राशीच्या लोकांनी आर्थिकदृष्ट्या ताण सहन केलेला आहे किंवा अनुभवलेला आहे. उत्पन्न असलं तरी खर्चावर नियंत्रण नव्हतं. एखादा मोठा असा खर्च येऊन गेलेला आहे. कर्जाचा बोजा अनुभवला असेल. पण मार्च महिना तुम्हाला या 10 दिवसात धनभावावर सकारात्मक असे प्रभाव दिसून येत आहेत. ज्यांनी प्रामाणिक व्यवहार ठेवले, कुणाचं नुकसान केलं नाही आणि कष्टाने पैसा कमवला, त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण संधीचा आहे. संभाव्य बदल असे दिसून येत आहेत. थटलेले पैसे, जुन्या गुंतवणुकीतून अनपेक्षित फायदा, एखादी साईड इन्कम किंवा तुम्हाला कामाची संधी, पगारवाढ, बोनस मिळण्याचे संकेत आहेत. हा फक्त पैशाचा चमत्कार नाही तर आत्मसन्मानाचा पुनर्जन्म आहे. कारण आर्थिक स्थैर्य आल्यावर वृश्चिक राशीचं मन अधिक शांत आणि ठाम होतं. कर्माचा हा दुसरा अध्याय म्हणजे आर्थिक चाचणी. आता त्याचा शेवट म्हणजे आर्थिक श्वास घेण्याची मोकळीक मिळेल तुम्हाला. तुटलेली नाती जुळतील. तुम्हाला मनाला एक समतोल असं तुमचं मन शांत होणार आहे. वृश्चिक राशीचं हृदय खूप खोल आणि निष्ठावंत असतं, पण जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा ते पूर्णपणे आतून बंद. म्हणजे मागील काळात एखादं प्रेमसंबंध, मैत्री किंवा कौटुंबिक नातं तुटलं असेल तर शब्द कमी पडले, गैरसमज वाढले आणि शांतता वाढत गेली. या मार्चच्या पहिल्या 10 दिवसात संवादाचा तुमचा अशी परिस्थिती तुमच्याकडे येणार आहे जी संवाद पुन्हा घडवून आणू शकतील. आणि शक्यता आहे, हे प्रबळ योग आहेत. यामध्ये असं संभवत आहे की अचानक एखादा जुना संपर्क स्वतःहून पुढे येईल. दीर्घकाळ तो चाललेला गैरसमज असेल, एखादी गोष्ट स्पष्ट जी चर्चेमुळे होत नव्हती ती आता दूर होईल. कुटुंबातील तणाव कमी होईल आणि तुमचे घर हे शांततेने भरून जाईल. एखाद्या नात्यात पुन्हा विश्वास निर्माण होण्याची प्रक्रिया होईल. वृश्चिक राशीने आपला अहंकार थोडा बाजूला ठेवला तर कर्माचा दुसरा अध्याय म्हणजे भावनिक जखमा आणि शिकवण. आता शेवट म्हणजे क्षमा, समजूत आणि परिपक्वता. जर तुम्ही मन मोकळं केलं तर मार्चचे हे 10 दिवस तुमच्या आयुष्यातील भावनिक पुनर्जन्म ठरू शकतील. मानसिक भार तुमचा हलका होईल आणि अंतर्मन मोकळं होईल. हे बाहेरून तुम्ही कितीही मजबूत दिसलात तरी आतून काही चालू आहे
तर फार थोड्या लोकांना कळतं की मागील काही महिन्यात तुम्ही अनेक गोष्टी मनातच दडवून ठेवल्या. राग, दुःख, अपमान, अपयश, विश्वासघात आणि प्रत्येक गोष्ट ही माझ्यासोबतच का, असं. तर सगळ्यांचा या मनावर साचत गेलेला असा गोंधळ आणि घटना वारंवार आठवणं, भविष्याबद्दल अनामिक भीती, ही सगळी लक्षणं मानसिक थकव्याची होती, पण तुम्ही ती कोणालाही दाखवली नाहीत. या मार्चच्या पहिल्या 10 दिवसात तुमच्या चंद्रभावावर सकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे आणि चंद्र मनाचं प्रतीक आहे आणि जेव्हा त्याच्यावरचा ताण कमी होतो तेव्हा अचानक अगदी एकदम शांत वाटायला लागतं. अनेक दिवसांनी शांत आणि गाढ झोप लागणे, मनात चालणारे नकारात्मक संवाद थांबणे, एखाद्या गोष्टींबद्दल आता पुरे झालं असं ठामपणे म्हणणं, स्वतःला दोष देणं थांबवणे, परिस्थिती अगदी स्वीकारणं. हा बदल बाहेरून कोणी घडवून आणणारा नाही, तो आतून होईल. जणू काही तुम्ही स्वतःलाच माफ कराल. कर्माचा दुसरा अध्याय म्हणजे मानसिक परीक्षा, सहनशक्ती, संयम आणि आत्मनियंत्रणाची. आता त्याचा शेवट म्हणजे अंतर्मनात शांतीचा चमत्कार घडणार आहे आणि तो तुम्हाला स्पष्ट जाणवेल. तुमचं मन आता पूर्वीसारखं म्हणजे जड राहणार नाही, आता शांत होणार आहे. नवीन सुरुवातीचा स्पष्ट संकेत, नियतीचा नवा दरवाजा उघडणार आहे. वृश्चिक राशी परिवर्तनाचं प्रतीक आहे. जसं आपण एखाद्याला रागवतो पण तो थोड्या वेळाने शांत होतो, तसंच हा अध्याय संपणार आहे आणि नवीन सुरुवात होणार आहे. हे स्पष्ट संकेत आवश्यक आहेत, कारण मार्चच्या पहिल्या 10 दिवसात तुम्हाला असा संकेत मिळेल जे तुमचं आयुष्य पुढील काही वर्षांसाठी बदलून टाकणार आहे. हा संकेत तुमच्या संधीच्या रूपात येईल. अचानक नवीन नोकरी, मुलाखत, व्यवसाय, क्लायंट किंवा भागीदारीशी संधी मिळू शकतील. दुसऱ्या शहरात किंवा परदेशात जाण्याचा तुम्हाला प्रस्ताव, आयुष्यातील एखादा मोठा निर्णय घेण्याची अंतर्गत प्रेरणा. विशेष म्हणजे हा निर्णय तुम्ही भीतीतून नाही तर आत्मविश्वासातून घ्याल. संवाद आणि निर्णयक्षमतेवर प्रभाव टाकणारा या काळात तुम्हाला स्पष्टता येईल आणि गोंधळलेली तुमची जी काही कामं असतील एक स्पष्टता येईल. कर्माचा दुसरा अध्याय म्हणजे जुन्या चुका आणि जुन्या जे तुमच्या सवयी होत्या त्यांचा शेवट आणि नवीन संधीचं आगमन. आता मी वेगळं आयुष्य निवडणार. हा चमत्कार म्हणजे बाहेरचा बदल नव्हे तर ओळख बदलण्याची प्रक्रिया आहे. तुम्ही पूर्वीपेक्षा अगदी शांत असे राहणार आहात आणि एक ठामपणा तुमच्या बोलण्यात, चालण्यात दिसणार आहे. हा आत्मविश्वास मार्चमध्ये तुमचा वाढणार आहे. तुमच्यासाठी हा मार्च महिना तुमच्या जीवनात हा एक टर्निंग पॉईंट मोठा ठरणार आहे. मानसिक अंधार मागे राहील आणि पुढे स्पष्टता तुम्हाला दिसेल. तुमचा हा मार्ग वृश्चिक राशीच्या लोकांना पहिल्या दिवसाकडे केवळ तारखा म्हणून पाहू नका. हा काळ तुमच्या आयुष्यातील एक असा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. कर्माचं ओझं तुमचं पूर्णपणे शांत होणार आहे आणि तुम्ही जे सहन केलं त्याच्या तुमच्या शक्तीचं रूपांतर होणार आहे. या काळात संयम आणि प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार तुम्ही जर केले तर तुमच्या आयुष्यात नवीन बदल घडून येणार आहेत. हे बदल तुमच्यासाठी पुढचं तुमचा हा काळ तो खूप छान जाणार आहे. श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की चॅनलला आपल्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.